महाराष्ट्र सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडलं असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. अकोला 46.9 अंश सेल्सिअस, अमरावती 46.8 अंश सेल्सिअस, वर्धा 46.4 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ 46 अंश सेल्सिअस येथे तापमानाने अक्षरशः कळस गाठला आहे. नागपूर आणि चंद्रपूरमध्येही तापमान 44 ते 45 अंशाच्या दरम्यान आहे. या प्रचंड उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागात परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. वीज पुरवठ्याच्या लपंडावामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली. शेतात काम करत असताना रुपाली गाडगे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. सकाळी सुमारे 11:15 वाजता काम करत असताना त्यांना चक्कर आली आणि त्या कोसळल्या. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोद्री गावात 9 महिन्यांच्या चिमुकलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. पत्र्याच्या घरातील प्रचंड उष्णतेमुळे तिच्या शरीरातील पाणी कमी झाले आणि तिचा दुर्दैवी अंत झाला. राज्यातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने आवाहन केले आहे की दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्या, हलके आणि सैल कपडे परिधान करा आणि लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेच्या या भीषण लाटेत नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही केले आहे. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.